चला तर आज सोबत मिळून हा सुंदरसा लुक क्रिएट करूया. पहिला प्रोडक्ट आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचा रेडियन्स ग्लो आणि मी फक्त स्किन मध्ये ह्याला डॅप करणार आणि ब्लेंड करणार आहे. कन्सिलर साठी मी यूज करणार आहे कॅरेक्टर कॉस्मेटिक्सचं कन्सिलर आणि मी असं बॅक ऑफ द हँड पहिली कन्सिलर घेणार, ब्लेंडिंग ब्रश घेणार आणि मग मी काय करणार आणि ह्याचं कव्हरेज एवढं सुंदर आहे. बघा माझे जे पण सगळे डार्क्स होते सगळं हाईड झालं इन वन गो. मी युजली फाउंडेशन असं स्किप करते आणि फक्त कन्सिलर वापरते आणि हा कन्सिलर बेस्ट आहे फॉर द कव्हरेज. फेस आता खूप फ्लॅट वाटतं, थोडंसं कलर ऍड करण्यासाठी मी यूज करणार आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचा डुओ स्टिक. हा प्रोडक्ट पण खूप सुंदर आहे, स्किन मध्ये एकदम इझिली ब्लेंड होतो. तर स्किन मध्ये एक डेफिनेशन आलं आहे. ब्लश साठी मी वापरणार आहे माझा ऑल टाइम फेवरेट पॅक कॉस्मेटिक्सचा स्पॉटलाइट लिक्विड ब्लश. हा प्रोडक्ट जास्त लावायची गरज नाहीये, फक्त एवढं खूप आहे. हा एक कोरल पीची शेड आहे जो इंडियन स्किन टोन्स वरती खूप उठून दिसतो. माझा बेस सेट करणार आहे युझिंग मेबलिन लूज पावडर. डिफरन्स तुम्ही स्वतः बघू शकता. हा पावडर तुमच्या स्किनला असा फिल्टर लाईक इफेक्ट देतो. साठी मी यूज करणार आहे मास्क फेस पॅलेट, ब्राउन्झर शेड घेणार आहे आणि ऑल ओव्हर आयलिड्स फक्त असं डिपॉझिट आणि ब्लेंड करणार आहे. आयलाइनर लावण्यासाठी मी वापरणार आहे माझं ऑल टाइम फेवरेट लायनर फ्रॉम लव्ह चाइल्ड मसाब, ज्यामध्ये तुम्हाला ब्रश सोबत भेटतो. हा लायनर वॉटर रेसिस्टंट पण आहे. सुंदरसा आय लुक कंप्लीट करण्यासाठी मी वापरणार आहे मस्कारा फ्रॉम मेबलिन. हा मस्कारा लॅशेसला लेंथ पण देतो आणि व्हॉल्यूम सुद्धा देतो. परत ग्लो आणण्यासाठी मी वापरणार आहे डेल्बाचा फर्स्ट स्प्रे सिरम, ज्याने एक सुंदरसा ग्लो येतो. आता आयब्रो सेट करण्यासाठी मी वापरत आहे एल्फ चा ब्राउ जेल. मी वापरत आहे मेबलिनची बुलेट लिपस्टिक. आणि हा आहे फायनल लुक. खूप सुंदर असा टर्नआउट झाला आहे. मी तुम्हाला एक-एक स्टेप एक्सप्लेन करून सांगितली आणि कसा वाटला हा लुक कमेंटमध्ये मला नक्की कळवा.